कुणावरतीही टीका टिप्पणी करायची नाही मित्रांनो, मात्र वस्तुस्थितीचं वर्णन केल्या वाचून राहत नाही. संतांनी काय केलं? समाजाच्या मनाची मशागत केली. एखादा छत्रपतींनी समाजाला सोबत घेऊन, तळागाळातल्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याच्या पुनर्निर्माणाचं कार्य केलं. पण हा समाज, नैतिक समाज निर्माण करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते छत्रपतींनी केलेलं आहे, संतांनी केलेलं आहे. कारण संतांनी जी सत्सद विवेक बुद्धी करण्याचं काम समाजाला दिलेलं आहे. आपल्या खिशामध्ये 100 रुपयाची नोट असते. त्या 100 रुपयाची भूक लागल्यानंतर आपण जेवण करावं का दारू प्यावी याचा विवेक ज्या माणसाकडे आहे, ती विवेक निर्माण करण्याचं काम संत महात्मे करत असतात. तत्कालीन काळामध्ये अनेक पातशाह्या होत्या. मग या सर्वसामान्य माणसांना जर ठरवलं असतं तर ते त्या पातशाह्यांकडे गेले असते. पण आपण त्या पातशाह्यांकडे जावं की छत्रपती शिवाजी महाराजांकडे जावं, हा विवेक निर्माण करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते संत महात्म्यांनी केलेलं आहे. आणि छत्रपतींनी जे राज्य निर्माण केले ते धर्माचं राज्य आहे, लक्षात ठेवा. धर्माचं राज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय असतो त्याला धर्माचं राज्य असं म्हणतात, ज्याला रामराज्य असं म्हणतात. आणि छत्रपतींचं राज्य हे रामराज्य आहे, लक्षात ठेवा. सावरकरांचं एक वाक्य आहे की धर्मबळावाचून मिळालेला विजय हा पाशवी असतो आणि शस्त्रबळावाचून मिळालेला विजय हा पंगू असतो. छत्रपतींनी या दोन्ही गोष्टी अनुकरण केलेल्या आहेत. छत्रपतींनी कुठल्याही पद्धतीचा कुणावरती अत्याचार करून विजय मिळवलेला नाही, तर समाजावरचा अन्याय दूर व्हावा याच्याकरता विजय संपादन केलेला आहे. तो विजय संपादन करत असताना काही कुणाची मनधरणी केलेली नाही, तर तो विजय शस्त्रानं संपादन केलेला आहे. आणि हे शस्त्राचं संपादन असेल किंवा धर्मबळ असेल, हे पाठीमागं उभा करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते संत महात्म्यांनी केलेलं आहे. धर्मरक्षावयासाठी करणे आटे आम्हासी, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की संतांच्या विभूती असतील ह्या धर्माच्या रक्षणाकरता जन्माला आलेल्या आहेत. नाथ महाराजांनी सांगून ठेवलंय की ज्या ज्या वेळेला धर्माची वाट मोडली जाते त्या त्या वेळेला आम्हाला पुन्हा पृथ्वी लोकावरती यावं लागतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. आपल्या पूर्वजांनी, संत महात्म्यांनी काय चांगलं सांगून ठेवले समाजाला दाखवण्याकरता, धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता या ठिकाणी संत महात्मे अवतारला येत असतात. आणि संत महात्म्यांचं धर्मबळ आणि आशीर्वाद पाठीमागं असल्यामुळेच केवळ छत्रपतींना हे कार्य करणं शक्य झालेलं. लक्षात ठेवा, अफजल खानासारखा इतका मोठा वैरी स्वराज्यावर चालून येतो आणि छत्रपती त्याचा क्षणात नायनाट करतात. अफजल खानाच्या वादाचा कोणी इतरांनी प्रयत्न केला नसेल का? किंवा कुणी प्रयत्न केला असता तर तो अफजल खानाच्या तावडीतून वाचला असता का? मात्र हे शिवरायांना का शक्य झालं? तर संत महात्म्यांचा आशीर्वाद, भगवंताचा आशीर्वाद आणि माता तुळजाभवानीचा आशीर्वाद, या सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावर अतुलनीय अशी कामगिरी करण्याचं कार्य या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना शक्य झालं. अशा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला संतांचं योगदान फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, एका ठिकाणी माझ्या वचनामध्ये असं आलंय की 5 प्रकारचे वीर असतात. एक इंग्रज ग्रंथकार आहे कार्लाइल आणि एक अमेरिकन तत्ववेत्ता आहे इमर्सन. यांनी वीर पुरुषांची काही वर्ग केलेले आहेत. वर्ग करत असताना आपल्याकडचं उदाहरण आपल्याला देऊन सांगतो की हे वीर 5 जातीचे वीर, एक तत्ववेत्ता आणि धर्मसंस्थापक जातीचा वीर. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर भगवत पूज्यपाद शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज इत्यादी. महाकवी हा दुसऱ्या जातीचा वीर आहे. वाल्मिकी, व्यास, कालिदास, तुळशीदास यांनाही वीर म्हटलं पाहिजे. राज्य संस्थापक हा 3ऱ्या जातीचा वीर आहे. विक्रमादित्य आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शककर्ते राजे आहेत. लक्षात ठेवा, नुसतं राज्य स्थापना केली नाही तर हे शककर्ते राजे आहेत, हे वीर आहेत. पंडित व ग्रंथकार हा 4थ्या जातीचा वीर आहे.
मोरोपंत असतील, अप्पय्या दीक्षित असतील, निबंधमालाकार असतील. आणि पाचवे वीर कोणचे असतील तर ते संत महात्मे हे पाचवे वीर आहेत. वैष्णव वीर झुंजार असं म्हटलेलं जातं, विठ्ठलाचे वीर असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मग ज्ञानोबारायापासून तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील, समर्थ असतील, समर्थ रामदास स्वामी सुद्धा असतील, हे सर्व वीर पुरुष आहेत. लक्षात ठेवा, हे काही आलेल्या संकटाला पोटामध्ये डोकं खुपसून रडत बसलेले नाहीत, तर असाध्य ते साध्य करुणी सायास, असाध्य ते साध्य करण्यासाठी अभ्यास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करून दाखवण्याचा प्रयत्न या संत महात्म्यांनी करून दाखवला. असे हे संत महात्मे शिवरायांच्या कालीन कोण कोण आहेत हे जर आपण तपासण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सर्वसाधारणपणे असं लक्षात येईल की छत्रपतींच्या काळामध्ये चिंचवडचे चिंतामणी देव आहेत, पुण्याचे अनगडशा आहेत, मौनी बाबा आहेत, बाबा याकूब आहेत. तर या सत्पुरुषांची शिवाजी महाराजांवर कृपा दृष्टी होते असं ब्रह्मेंद्र स्वामींनी म्हटलेलं आहे. छत्रपतींवरती सर्व संत समुदायाची दृष्टी आहे, सर्वांचे आशीर्वाद आहे. मात्र आवर्जून आपल्याला उल्लेख जर करायचा झाला तर छत्रपतींच्या जीवनावरती अनमोल असा प्रकाश आणि आशीर्वाद आणि छत्रपतींच्या कार्याला अनुकूल असं कार्य हे वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायाने केलेलं आहे. यामध्ये अग्रक्रमानं नाव घ्यायचं ते जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबराय. तुकोबरायांच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 17व्या वर्षी तोरणा किल्ला घेतात आणि त्यानंतर साधारण एक 3-4 वर्षामध्ये तुकोबरायांचं सदेह वैकुंठ गमन झालेलं आहे. नोंद करून ठेवा, तुकोबरायांचं सदेह वैकुंठ गमन आहे. आणि मात्र जेवढा तुकोबरायांचा छत्रपती शिवरायांच्या बरोबर गेलेला काळ आहे तो काळ सुद्धा धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडे. संतांबरोबर आपण किती वर्ष घालवली हा विषय महत्वाचा नाही, त्या भेटलेल्या काळामध्ये संत महात्म्यांच्या द्वारा आपल्यामध्ये पदरात काय पाडून घेतलं हे महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांकडून काही पदरात पाडून घेतलं नसेल असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. नवे नवे छत्रपतींनी जेवढं काही पदरात आपल्या पाडून घेता येईल, संत महात्म्यांचे आशीर्वाद असतील, त्यांचा उपदेश असेल, तेवढा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. नवे नवे एक काळ असा होता की छत्रपतींनी रोज पुण्याहून तुकोबरायांच्या कीर्तनाला यावं, रोज रात्री कीर्तन करावं, रात्री उशिरा आरती करावी, पुन्हा पुण्याला पहाटे जावं, पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री तुकोबरायांच्या कीर्तनाला यावं. इतका विठ्ठल नामाचा छंद जगद्गुरु तुकोबरायांच्यामुळं शिवरायांना लागलेला आहे. संतांचं कार्य लक्षात ठेवा आणि या संतांच्या कार्यामुळेच छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा हे जे वाक्य आपल्याला पाहायला सापडतं, हे वाक्य येण्याच्या पाठीमागची भूमी म्हणजे संतांनी दिलेली त्यांना दृष्टी आहे. की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे होईल तयाचे, परंतु त्याचे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांना संत महात्म्यांनी समजून सांगण्याचं काम केलेलं आहे. जगद्गुरु तुकोरामबाईच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलो तर तुकोबरांना त्या ठिकाणी समाजामध्ये जी चाललेली अवस्था आहे ती पाहवत नाहीये, ती अभंगामधून त्यांनी व्यक्त केलेली आहे. तुकोबराय असं म्हणतात की ऐसे धर्म झाले कळी, पुण्यरंक पायबळी, सांडलेले आचार द्विज चहाड झाले चोर, टिळे लपविती पातडी, लेती विजारा कातडी, बैसोनिया तक्ता अन्योविन पीडिती लोका. या अभंगातले एक चरण फार महत्वाचं आहे बरं का. ते चरण तेवढं आपल्याला सांगतो, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुकोबरांनी याच्यामध्ये एक चरण असं वापरलंय, अवघे बाह्य रंग आत हिरवे वरी सोंग.
हिरवे शब्द तुकोबरांनी जाणीवपूर्वक वापरलेले, मला याच्यावर जास्त काही बोलायचं नाही, प्रत्येकाने ओळखून घ्या. विषयार्थाने वापरलं समजा, किंवा हिरवे कोण आहेत हे सांगण्याच्या उद्देशाने सांगितलं, लक्षात ठेवा. न घडे यावरी न धरवे धीर, पीडिता राष्ट्र देखोनी जग. आणि हे जर संपवायचं असेल तर तुकाराम महाराजांनी असं म्हटलं नाही की दुष्टांच्या पुढे विनंती करा, नाही. ज्याच्या पुढे दया दाखवायची त्याला दया दाखवा. तुकोबर असं म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनिक निर्दळण कंटकाचे. दुष्टांचं निर्दाळनच केलं पाहिजे ही जगद्गुरु तुकोबरांची ठाम भूमिका आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबरांच्या अंगामध्ये ही क्षात्रवृत्ती आहे. नवे नवे नाथ महाराजांनी तर देवगिरीला असताना लढाई केल्याचं उदाहरण आहे. म्हणजे संत महात्मे हे केवळ वारकरी आहेत असं समजू नका, तर ते मुळातच धारकरी सुद्धा आहेत. या भारतभूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं या भविष्यामध्ये भारतभूमीवर जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं राहायचं असेल तर वारकरीही झालं पाहिजे आणि धारकरीही झालं पाहिजे. अशा जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या वेळेला छत्रपती शिवरायांची भेट झाली त्यावेळेला काही अभंग लिहिलेले आहेत. त्याच्यातून आपल्याला थोडीशी भूमिका लक्षात येईल. आपल्याला सर्वसामान्य माणसाला एखाद्या राजसत्तेच्या व्यक्तीची भेट झाली तर आपल्याला त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा असते, किंवा तो राजकारणी आपल्याला म्हणतो की तुम्हाला काहीतरी पाहिजे असेल तर मागा. आपल्याला काय मागावं याची यादी करावी लागते. नेमका आता हा प्रसन्न झाला, मी याच्याकडे काय काय मागू, हा किती किती आपण याला बुडू. मात्र ते जगद्गुरुच आहेत, लक्षात ठेवा. ते तुकोबराय आहेत. तुकोबराय म्हणतात, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आता येथे पंढरीराया मज गोविसी कासया. नजराना छत्रपतींनी तुकोबरायांना पाठवला की संत महात्म्याकडे जाताना रिक्त हस्ताना जाऊ नये, ही आपला धर्माचा संस्कार आहे. त्याप्रमाणे छत्रपतींनी तुकोबरायांकडे नजराना पाठवला. त्यावेळी तुकोबरायांनी सांगितलं की दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, मानधंब चेष्टा हे तो शुकराची विष्टा. आजकाल आपल्याला एखाद्यानी आहो जावं नाही बोललं तर आपल्याला राग येतो. तुकोबराय म्हणतात, ही मानदंब चेष्टा हे तो शुकराची डुकराची विष्टा आहे, याच्यामध्ये अडकू नका. तुका म्हणे देवा माझे सोडवणे धावा. असल्या ऐश्वर्याची आम्हाला गरज नाही, तुकोबरायांनी स्पष्ट सांगितलं. आणि तुकोबराय म्हणतात, छत्रपती तुम्हाला आम्हाला काही द्यायचंय ना तर काय द्या, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही काय करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. कशा करता, तुमच्या स्वराज्या करता, समाजाच्या हिता करता तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. तुम्हाला कुठल्याही कार्यामध्ये अपयश येणार नाही. तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. कोणता आताच्या काळातला महात्मा, लक्षात ठेवा, राजकारण्यांच्या पुढे अशी भूमिका मांडेल? आताच्या काळात नाही असं नाही, आहेत. आता सुद्धा असे महात्मे आहेत. त्यामुळेच हे जग चाललेलं आहे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. आणि मला वाटतं या ठिकाणी आवर्जून आज पंढरीरायाच्या दरबारामध्ये मी आहे. याच्याविषयी ऐतिहासिक पुरावे आहेत का नाही मला याच्यामध्ये पडायचं नाही. आम्ही तो भावाचे पाहुणे, आम्हाला पंढरीरायाच्या दरबारामध्ये भाव पाहिजे. तुकोबरायांनी सांगावं कंठी मिरवा तुळशी आणि छत्रपतींनी नाही ऐकावं असं होईल का? छत्रपतींनी नक्की भगवंताची तुळशीची माळ धारण केलेली असणार आहे. हे ऐतिहासिक सत्य पुढे आलं पाहिजे. छत्रपतींनी तुकोबरायांची आज्ञाप्रमाण मानून तुळशीची माळ नक्की धारण केलेली असली पाहिजे. कारण संतांचे शब्द छत्रपतींच्या शिवाय झेलण्याचा पराक्रम कुणी केलेला नाही. असे हे संतांचं
छत्रपतींच्या वर असणारं प्रेम, आणि हे होत असताना राजांचं तुकाराम महाराजांच्याकडचं येणं आहे. आणि राजे येत असताना राजे काही एकटे येत नाहीयेत. त्यावेळेला त्यांच्याबरोबर असणारे सरदार आहेत, सैन्य दलातील शिपाई आहेत. मग तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये ते छत्रपतींच्या बाबतीमध्ये एकदा तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये बसल्यानंतर काही आक्रमण झालं. तुकोबरांनी भगवंताचा धावा केला. अनेक शिवाजी त्या लोकांना दिसू लागले. ही एक कथा आहे. ती कथा सत्यच आहे, त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारण नाही. मात्र ती कथा सांगण्यापेक्षा मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तुकोबराय ज्या वेळेला समोर वारकरी बसलेले आहेत आणि धारकरी बसलेले आहेत. आजच्या काळामध्ये प्रश्न विचारला जातो की अहो, या वारकऱ्यांचं त्या धारकऱ्यांच्या सोबत काय काम आहे, किंवा या धारकऱ्यांचं पालखी सोहळ्याच्या वेळेला वारकऱ्यांच्या जवळ काय काम आहे. लक्षात ठेवा, वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचा संगम जगद्गुरु तुकोबरायांच्या पायाजवळ झालेला आहे. तुम्ही आजच्या काळातले विचारणारे कोण आहेत? तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये वारकरी समोर बसलेले आहेत आणि धारकरी समोर बसलेले आहेत, आणि या दोघांना काय उपदेश करावा याच्यासाठी सामायिक उपदेश म्हणून तुकोबरायांनी पायिकेचे अभंग रचलेले आहेत. आपण तुकोबरायांचं अस्सल चरित्र काढून पहा, तुकोबरायांची गाथा काढून पहा, आणि वारकऱ्यांनी ते पायिकेचे अभंग वाचा. वारकऱ्यांनी पायिकेचे अभंग वाचत असताना आपण विठ्ठलाचे पायिक आहोत हे लक्षात ठेवायचं, आणि धारकऱ्यांनी आपण ते अभंग वाचत असताना आपण छत्रपतींचे पायिक आहोत ही धारणा ठेवून वाचायचे. त्या पायिकेचे अभंग वाचत असताना तुम्हाला असं वाटतं की हे अभंग आपल्याकरताच लिहिलेले आणि ते तुकोबरायांनी जाणीवपूर्वकच लिहिलेले आहेत. तुम्हाला उदाहरण देखील सांगून जातो. पायिकपणे ज्योतीला सिद्धांत, शूरधरी मात वचन चित्ती. पायिकी वाचुनी नव्हे कधी सुख, प्रजामध्ये दुःख नसरे पीडा. तरी व्हावे पायिक जीवाचे उदार, सकळ त्यांचा भार स्वामी वाहे. तुम्ही जीवावरती उदार व्हा, तुमचा भार स्वामी वाहणार आहे. वारकऱ्यांनी विचार करायचा, आपण जीवावर उदार होऊन वारीला गेलं पाहिजे. कितीही मोठं संकट असू द्या. आजच्या काळामध्ये सुद्धा शासनाचे सगळे नियम पाळून वारकरी संप्रदाय आवाहन करतोय की आम्ही देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. या न्यायानं पंढरीच्या वारीला मोजके का असेना, मात्र वारीचा नियम मोडणार नाही. आमची काळजी वाहण्यासाठी भगवान परमात्मा समर्थ आहे. तो आमचीही काळजी वाहील आणि सगळ्यांचीच काळजी वाहील. आमच्यामुळेही कोणाला त्रास होऊ देणार नाही. आणि ज्या वेळेला धारकरी हा अभंग वाचतात, छत्रपतींचे सैनिक ज्या वेळेला अभंग वाचतात, त्यावेळेला त्यांना माहिती आहे आपण जीवावर उदार होऊन सैन्यामध्ये काम करायचे, लढाई करायची. आपला स्वामी असणारे छत्रपती शिवाजी महाराज आपला भार व्हायला समर्थ आहे. किती तुकोबरायांचा समन्वय आहे लक्षात ठेवा. किती मोठं संत महात्म्यांचं हे कार्य आहे. तुका म्हणे एक क्षणाचा करार, पायिक आभार सुखभोगी. पुढे 14 जवळजवळ अभंग आहेत. येता गोळ्या बाण साहिले भडीमार, वर्षता अपार वृष्टी करी. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा धावी. पायिकाने सुख भोगिले अपार, शूर आणि वीर अंतर्बाही. तुकोबरांनी शूर आणि वीर हे शब्द आवर्जून वापरलेले आहेत. एक उदाहरण देऊन संपवतो. आपण सर्वांनी जगद्गुरु तुकोबरांची गाथा जवळ आपल्या असली पाहिजे. लक्षात ठेवा, वारकरी आणि धारकरी सगळ्यांकडे. जातीचा पायिक ओळखे पायिका, आदरतो त्याच्या एका ठाई. एकमेकांनी विषयी आदर असला पाहिजे. धरतील पोटासाठी हतियारे, कळती ती खरे वेटीसीची. जातीचे ते खरे असे घाय डाय, पारखिया काय पाशी लोपे. तुका म्हणे नमू देव म्हणू जना, चालिया जालियाच्या खुना जाणत असो. आपल्या जीवावर उदार होऊन समोरच्या शत्रूवर तुटून पडायचं. वारकऱ्यांनी कामक्रोधादी शत्रूवर तुटून पडायचं आणि धारकऱ्यांनी देशावर असणाऱ्या शत्रूवर तुटून पडायचं. हे छत्रपती त्या ठिकाणी तुकोबरांनी समजून सांगण्याचं काम केलेलं आहे. तुका म्हणे शूर व्हावे धुरेसीच दूर. तुम्ही शूर झालं पाहिजे असं तुकोबरांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे. अशा जगद्गुरु तुकोबरायांचं छत्रपतींच्या स्वराज्याप्रती योगदान जर आपण तपासलं तर एक सक्षम असा समाज आपण काहीतरी करू शकतो. छत्रपतींच्या चांगल्या व्यक्तीच्या सोबत गेल्यानंतर आपलं चांगलंच होणार आहे. आणि या ठिकाणी हातोवा प्राप्स्यसी स्वर्गम,
आपण जरी युद्धामध्ये आपल्याला मरण आलं तरी सुद्धा आपल्याला सद्गती मिळणार आहे, हा जो विचार आहे, हा विचार पसरवण्याचं काम संत महात्म्यांनी केल्यामुळं आपसुकच हिंदवी स्वराज्याचं उभारणी करत असताना छत्रपतींना समाज गोळा करत असताना अडचणी आल्या नाहीत. असे संतांची आपण ज्या वेळेला विचारसरणी पाहतो त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी वैकुंठ गमनापर्यंत छत्रपतींना अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. तुकोबारायांच्या अभंगाच्या ज्या काही प्रती आहेत, अनेक प्रती संप्रदायामध्ये उपलब्ध आहेत. काही प्रतीमध्ये प्रत्यक्ष समर्थांकडे जाण्याचा उपदेश तुकोबारायांनी केल्याचेही अभंग आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. पडवळकरांची एक गाथा म्हणून आहे 8000 अभंगाची तुकोबारायांची. त्या गाथ्यामध्ये हे छत्रपतींच्या संदर्भाने केलेले काही अभंग सापडतात. आपण जिज्ञासूंनी ते नक्की अवलोकन करावे. आपल्याला पुढे जाऊन पाहायचंय की छत्रपतींच्या या कार्यामध्ये आणखी कोणत्या कोणत्या संतांचं योगदान आहे. सगळ्यात मोठं योगदान किंवा तुकोबारायांच्या नंतर छत्रपतींना आधार देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल ते आवर्जून मी या ठिकाणी सांगतो, ते काम केलेलं आहे समर्थ रामदास स्वामी यांनी. आता समर्थांचं नाव घेतल्यानंतर बऱ्याच जणांच्या अंगावर काटा येतो. कोण कोण असं म्हणतं की अमुक अमुक इतिहासकारांनी, तमुक तमुक इतिहासकारांनी समर्थ यांच्या चरित्रावर किंवा शिवसमर्थांच्या भेटीवरती आक्षेप नोंदवलेले आहे. काढून टाक. मित्रांनो, आजच्या काळामध्ये आपण थोडासा एक विचार केला पाहिजे की काय झालेलं आहे समाजामध्ये. मी जी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, बुडविणारे जे लोक आहेत या लोकांनी समाजाचा बुद्धिभेद करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि हे जाणीवपूर्वक केलेलं काम आहे. तुम्ही पूर्व दिशेला निघाला असाल तर तुमची दिशा चुकलेली आहे, तुम्ही पश्चिमेला जा असं सांगणारे अनेक महात्मे सध्या निर्माण झालेले आहेत आणि ते स्वतःला इतिहासकार म्हणून घेतात. हे फार मोठं दुर्दैव आहे. पण समाजानेही थोडा विचार केला पाहिजे की आपण कोणाच्या नादी लागलं पाहिजे, आपण काय वाचलं पाहिजे. आपण भगव्या रंगाची पुस्तकं वाचली पाहिजे का आपण पिवळ्या रंगाची पुस्तकं वाचली पाहिजे, हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. आपण चांगल्या रस्त्यावरून चालायचंय की गटारात लोळायचंय, हे ज्याचं त्यानं ठरवायचंय. समाजामध्ये अनेक विद्वेष निर्माण करणारं साहित्य निर्माण झालेलं आहे, बुद्धिभेद करणारं साहित्य निर्माण झालेलं आहे. ते साहित्य समाजाला कुठेही एका मार्गावर नेऊन जाणारं नाही, तर ते साहित्य भ्रमित करणार आहे. लक्षात ठेवा, मी म्हणतो एखादं साहित्य वाचत असताना त्याचा अंतिम काहीतरी उद्देश असला पाहिजे. तो तुम्हाला कुठेतरी तुकोबारायांचं साहित्य असेल, ज्ञानोबारायांचं साहित्य असेल, अनेक इतिहासकारांचं साहित्य असेल, ते तुम्हाला कुठेतरी घेऊन जातं. मात्र सध्याच्या काळामध्ये पुरोगामी साहित्य जे निर्माण झालेलं आहे ते तुम्हाला कुठेच घेऊन जात नाही. ते तुम्हाला आई या मार्गावरून घेऊन येतं आणि अर्ध्या रस्त्यावर सोडून जातं. त्याच्याकरता नाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात की अशा लोकांना छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा भगवान परमात्मा हे या लोकांना कळालेलेच नाही. कसे कळतील? नाथ महाराज म्हणतात, काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे, वांझेसी डोहळे कैसे होती. पद्मिनीचे सोहळे पाहण्याकरता तो व्यक्ती कसा असला पाहिजे, हे संतांचे शब्द आहेत. लक्षात ठेवा, माझे नाही. उद्या कोणी माझ्यावर आक्षेप घ्यायला नाही, संतांचे शब्द आहेत.
नाथ महाराज म्हणतात, अंधापुढे दीप खरासी चंदन. आंधळ्यापुढे दिवा लावला, गाढवाला चंदन लावलं. सर्पा दुग्धापान करू नये. सापाला किती दूध पाजलं काय होणार आहे? विष होणार आहे. त्यामुळे या लोकांना तुम्ही किती जोड गुणगौरव केला, किती काही केलं, तर यांच्या मुखातून विषच निघणार आहे. त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. बरं, अशा लोकांना आपण सांगितलं बाबा खरं काय आहे, त्यांना राग येतो. वैचारिक लढाई लढण्याची ताकदच सध्या कुणाची नाही. जे लोक असं म्हणतात की आम्ही संविधानाप्रमाणे चालतो, संविधान काही बोललं की डोक्यात येतं, त्या लोकांना खरं सांगितलं की राग येतो. ती लोक अंगावर यायला लागतात. मग नाथ महाराज सांगतात की अशांना समजून सुद्धा फेसबुक वरती, व्हॉट्सअप वरती या लोकांना समजवण्याच्याही भानगडीत पडू नका. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. नाथ महाराज म्हणतात, आपणा अपाय त्याचे संगे. खळाची संगती उपयोगाची नये, आपणा अपाय त्याचे संगे. अशा खळाच्या संगतीत तुम्ही राहू नका. ज्ञानोबारांनी सांगितलं, जे खळांची व्यंकटी सांडो त्यांची व्यंकटी कधी सांडायची ती सांडो, पण तोपर्यंत तुम्ही त्यांच्या संगतीत राहू नका. कारण तुकोबरांनी सांगितलं की चांगला जो एखादा हिरा आहे तो ढेकणाच्या संगतीत राहिल्यानंतर भंगून जातो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगी नाडला साधू तैसा. चांगली चांगली माणसं लक्षात ठेवा, या चुकीच्या इतिहासकाराच्या संगतीमध्ये जाऊन लयाला गेलेली आहेत. अशांच्या संगतीमध्ये जाऊ नका, नाथ महाराज सांगतात. त्याच्याही पुढे जाऊन तुकोबराय सांगतात की इतक्या चांगल्या समाजामध्ये विद्वेष निर्माण कम करण्याचं जी मंडळी काम करतात. मी हे का सांगतोय मित्रांनो, समर्थांच्या चरित्रावर आक्षेप घेतले जातात म्हणून मी मुद्दाम सांगतोय, मी विषयांतर करत नाही. चांगल्या समाजामध्ये चांगल्या गोष्टी असताना त्याच्यामध्ये विषाचा थेंब टाकण्याचं काम आताच्या काळातले लोक करतात. त्याला तुकोबरांनी दिलं उत्तर आहे, दुधाचे सागरी मद्याचा हा बुंद, पडिया शुद्ध नोहे मग. दुधाचा सागर असावा, दुधाची आपण पातेलं भरून ठेवलेलं असावं आणि त्याच्यामध्ये एखाद्याने दारूचा 4 थेंब आणून टाकावे, त्या दुधाचं पावित्र्य राहील काय? तसं तुमच्या घरामध्ये अशा लोकांच्या विचारांचा भरणा तुम्ही केला तर तुमची बुद्धी चांगली राहील काय? अशांच्या संगतीला लागू नका. तैसे खळा मुखे न करावे श्रवण, अहंकार मन विटाळले. त्याच्याकरता समाजानं एक सत्सक विवेक बुद्धी लक्षात घेतली पाहिजे. आपण कुणाचं ऐकलं पाहिजे? तुकोबरायांच्या आदेशा लक्षात ठेवाय, तैसे खळामुखी न करावे श्रवण, अशांच्या नादाला लागू नका. तुकोबराय सांगतात, जे तुम्हाला चुकीची माहिती सांगतात. एखाद्या संत महात्म्यांची छत्रपतींच्या बरोबर भेट झाली काय आणि न झाली काय, त्यांनी केलेल्या कार्यात फरक पडणार आहे का? आपण ते पुढे लक्षात घेणारच आहोत. परंतु केवळ एका विचित्र अशा भूमिकेतून नवे केवळ जातीवादाच्या चष्म्यातून संतांकडे पाहिल्यामुळं हा विद्वेष पसरवण्याचं काम सध्या समाजातल्या काही मंडळीकडून होत आहे. ज्ञानोबाराच्या भाषेत आम्ही वारकरीच काय म्हणणार, जे खळांची व्यंकटी सांडो. अशांची बुद्धीमध्ये लवकरात लवकर परमात्म्याने फरक पाडावा आणि हे परमात्माच करू शकतो. तुकोबराय सांगतात की बाबा, तुम्हाला काही वेळेला ते विचार सांगणारे जे लोक आहेत ते प्राध्यापक वाटतील, मोठे मोठे शिक्षण घेतलेले वाटतील, त्यांनी काहीतरी पुरावे सादर केले असे वाटतील. पण तुकोबराय सांगतात, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही त्याने वाया गेली. अहो, त्यांनी काही सादर करू द्या तुमच्या पुढे, ते कितीही मोठे असू द्या, पण सत्य नाही त्याच्यामध्ये. असत्याचा बाजार त्यांनी तुमच्या समोर रंगबिरंगी करून मांडलेला आहे. चित्रपटामध्ये काय खरं असतं, काल्पनिक कथेवर आधारलेला चित्रपट आपल्याला खरा वाटतो, तसा तो या लोकांनी आपल्या डोळ्यासमोर एक खोटा चित्रपट उभा केलेला असतो. अशांच्या नादाला लागू नका, तुकोबरायांनी आवर्जून तुम्हाला विनंती केलेली आहे. तुकोबरायांनी सर्वात शेवटी अतिशय छान विनंती अशी केली आहे
की तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. अशांच्या कुणाच्याच वादविवादामध्ये पडू नका. भगवंताचं नामस्मरण करा. छत्रपती शिवरायांना, शंभूराजांना स्मरण करा. त्यांच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करा. संत महात्म्यांचा आदर्श घ्या. फार काही कुणाच्या विचाराच्या भानगडीत पडू नका. नवे अविचारी लोकांच्या तर अजिबात भानगडीत पडू नका. आता मी येतो समर्थ रामदासांच्या वरती. हे मी मुद्दाम सांगितलं याच्याकरता की आपण अशा लोकांच्या भानगडीमध्ये पडू नये. समर्थ रामदास स्वामी, तुम्ही असं म्हणाल की वारकरी, तुम्ही महाराज वारकरी आहात, समर्थांच्या बद्दल तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे? किंवा वारकऱ्यांचं आणि रामदासी संप्रदायाचं पटतं का? महाराज का पटू नये? त्यांचं आमचं वैर असण्याचं कारण काय आहे? हा वैर लावण्याचा काही लोकांनी अजाणतेपणानं, जाणीवपूर्वक नसेल, अजाणतेपणानं प्रयत्न केलेला असला तरी एका आईचीही 2 लेकरं आहेत. हिंदू धर्मामध्ये अनेक संप्रदाय आहेत. त्या संप्रदायामध्ये नाथ संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, शाक्त संप्रदाय असेल. छत्रपती शिवरायांचा दुसरा अभिषेक शाक्त पद्धतीने केला गेलेला होता. शाक्त संप्रदाय देवीची उपासना करणारा संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल. त्याच पद्धतीनं प्रभू रामचंद्रांची उपासना करणारा रामदासी संप्रदाय समर्थांनी निर्माण केला. नवे समर्थांनी रामोपासना निर्माण केली. समर्थांनी रामदासी संप्रदाय किंवा समर्थ संप्रदाय दिलेलं नाव नाहीये, लक्षात ठेवा. या संप्रदायाला जे नाव पडलेले आहे ते समर्थांच्या पश्चात त्यांच्या अनुयायांनी, त्यांच्या शिष्यवर्गांनी या संप्रदायाला त्यांच्या दिलेलं नाव रामदासी संप्रदाय किंवा समर्थ संप्रदाय. त्याच्यामुळं भक्तिपंथ जसं समुद्राला अनेक नद्या येऊन मिळतात, तसा या भगवान परमात्मा रूपी समुद्राला वारकरी संप्रदाय आणि रामदासी संप्रदाय हे शेवटी भगवान परमात्म्याच्या जवळच जाणारे आहेत. अंतिम उद्देश नवे वारकरी संप्रदाय जो अद्वैत वेदांत सिद्धांत मांडतो तोच समर्थांनी प्रतिपादन केलेला आहे. त्याच्यामुळे वाद असण्याचं काही कारण नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज हा या दोघांना समन्वय साधणारा दुवा आहे, म्हणून मी या ठिकाणी बोलतो. आता भगवान पंढरीरायाचा रामदास स्वामींचा संबंध काय थेट मी सांगतो आणि विषयाला हात घालतो. समर्थ रामदास स्वामी पंढरीरायाला आलेले आहेत. आता बरीच लोक असं म्हणतात की तुमच्या वारकऱ्यांचाच फक्त पांडुरंग आहे का, असं म्हणतात आम्हाला बरीच लोक. नाही आहे ना, सगळ्यांचाच आहे. मग वारकऱ्यांचा नाही, तुमचाही आहे, मग रामदास स्वामींचा नाही आहे का? समर्थांचाही आहे. तसं समर्थ पंढरीरायाकडे आलेले आहेत दर्शनाला, आणि आल्यानंतर ते प्रभू रामचंद्रांचे उपासक आहेत. जांबुवंताच्या चरित्रामध्ये सुद्धा, कृष्ण भगवंताच्या चरित्रात जांबुवंतांनी कृष्णावर युद्ध केलं. काय युद्ध केलं? प्रभू रामचंद्र त्या युद्धामध्ये त्यांनी युद्ध केलेलं नव्हतं, आणि त्यांनी सांगितलं हे तुमचा अवतार, मला हे रूप कृष्णाचं मान्य नाही, मला प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये दर्शन द्या. त्यावेळेला कृष्ण अवतारामध्ये प्रभू रामचंद्राच्या अवताराचं दर्शन जांबुवंतांना त्यांनी दिलेलं आहे. तसं समर्थ हे श्रीरामाच्या पुढे, जसं विठ्ठल आमचे जीवन आम्ही म्हणतो तसं समर्थ म्हणतात की राम आमचं जीवन आहे. हे वेगळे नाहीयेत हेही त्यांनी सांगितलेलं आहे. अद्वैत वेदांतच त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. मात्र ज्या वेळेला ते पंढरपूरला आलेले आहेत त्यावेळेला समर्थांनी रचलेले एक अभंग प्रसिद्ध आहे मित्रांनो. समर्थ असं म्हणतात, येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, चापबाण काय केले, करकटावरी ठेविले, काबा धरिला आबोला, भगवंता आबोला का बाबा धरिलास, दिसे वेश पालटला, तू वेश पालटलेला दिसतोयस बाबा. काय झाली अयोध्यापुरी, येथे वसविली पंढरी. अयोध्या नगरी कुठे गेली तू, म्हणून इथं पंढरी नगरी वसवलीस. शरयू गंगा काय केली, कैसी भीमा मिळविली, किलकिलाट वानरांचे, थवा नाही ते तयांचे, थवे नाही ते तयांचे. वानरांचा किलकिलाट कुठं आहे? तुकोबारांनी एक ठिकाणी असं सांगितलं की आम्ही जे आहोत ते रामचंद्रांच्या अवतारात सुद्धा आहेत. नामदेवरायांचा अवतार अगोदरचा तो तुकोबारांनी सांगितलं, त्याच्या अगोदरचा त्यांचा अवतार अंगदाचा आहे. म्हणजे आम्ही त्यावेळेसही सोबत होतो. या ठिकाणी समर्थ म्हणतात की तुमचे वानरांचे किलकिलाट कुठं आहेत? दिसे हनुमंत एकला,
हा का सैन्यापासून फुटला? हनुमंतराय एकटेच दिसतात, बाकीचे सैन्य कुठं आहे? एक आनंदाची गोष्ट आपल्याला अत्यंत अभिमानानं सांगण्याकरची मला इथं आहे. महाद्वारामध्ये मुख्य जो मारुती आहे, त्याचबरोबर आत सभामंडपामध्ये दक्षिणमुखी एक मारुती आहे आणि तो मारुती समर्थांनी स्थापन केलेला मारुती आहे. पण आज पांडुरंगाच्या देवळामध्ये समर्थांनी स्थापन केलेला मारुती आहे. आपल्याला ज्यांना इच्छा असेल त्यांनी पांडुरंगाच्या दरबारात आले तर उजव्या हाताला पहिल्यांदा मारुती लागतो, तो समर्थांनी स्थापन केलेला मारुती आहे. काय झाली सीता सती येथे बहुती न दिसती, रामदासी सद्भाव जाना, राम झाला पंढरी राणा. त्यांनी शेवटी सांगितलं की राम झाला बाबा पंढरीराया, तू पंढरीरायाचा अवतार धारण करून या ठिकाणी आलेला आहेस. अशा पद्धतीचं समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचं वैर नाही या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय. आणि समर्थांनी काय कार्य केलं ते सांगण्यापूर्वी बरेच लोक असं म्हणतात की समर्थांचा कुठला पुरावा आहे का? आता ह्या पुरावा मागणाऱ्यांना कुठं पुरावा अशी परिस्थिती सध्या आहे. एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी लक्षात ठेवा, शास्त्रामध्ये 6 प्रमाण सांगितलेले आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. एखादी गोष्ट प्रत्यक्ष समोर असेल तर ती सिद्ध होते, एखादी गोष्ट शब्दाने सिद्ध होते, एखादी गोष्ट अनुमानाने सिद्ध होते. शास्त्रकार त्याला दृष्टांत असा देतात की एखाद्या पर्वतावरती तुम्ही उभारला, एखाद्या डोंगरावरती तुम्हाला धूर दिसायला लागला, पर्वतो वन्यमान धुमात तुम्हाला त्या ठिकाणी धूर दिसायला लागला. मग ज्या ठिकाणी तो धूर दिसतोय तर तिथं अग्नी असला पाहिजे. म्हणून अनुमानानं काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तसं समर्थांच्या बाबतीत मी काही इतिहासकार नाही, त्यामुळे मी जास्त कागदपत्रावर न बोलता काही मार्मिक गोष्टीवरती भाष्य करणार आहे. त्यामुळे अनेक युक्ती प्रमाणांनी, अनुमान प्रमाणांनी, शब्द प्रमाणांनी सिद्ध होतं की समर्थांचा आणि छत्रपती समर्थांनी शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला मदतच केलेली आहे. नवे नवे कार्य उभारण्यासाठी अतिशय भरीव मदत केलेली आहे. बरेच लोक पुरावे मागतात, पण कागदपत्र, प्रत्यक्ष कागदपत्र असणं म्हणजेच तो पुरावा खरा असतो असं नाही. सेतू माधवराव पगडी यांनी एका ठिकाणी असं लिहून ठेवलेलं आहे की पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे ते विठ्ठल मंदिर 2-3 वेळा पाडलं अशी काही कागदपत्र उपलब्ध आहेत, पण प्रत्यक्षात मंदिर पाडलेलं नाही, कधीच पाडलेलं नाही. मग ती कागदपत्र का बनवली गेली? तर अशा पद्धतीचे काही पुरावे पसरवल्यामुळे ते यवनी आक्रमण त्या ठिकाणी थांबण्याचं काम झालेलं आहे. मग प्रत्येक कागदपत्र पुरावा मागणारी माणसं मात्र जी कागदपत्र मागितली जातात ती आम्ही पुरवणार नाही म्हणतात. आताच्या नागरिक संशोधन बिलाच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर यांना आपण काय मागतोय, सरकार काय मागतोय आपण म्हणण्यापेक्षा सरकार मागतोय कागदपत्र द्या. तर हीच लोक असं म्हणतात कागदपत्र द्यायची नाही. आता जी लोक, तुम्ही स्वतः तुमच्या विचारावरती ठाम आहात का? तुम्ही म्हणता कागदपत्राशिवाय कोणची गोष्ट सिद्ध होत नाही. मग तुम्ही भारताचे नागरिक आहेत, सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र देणं क्रमप्राप्त आहे का नाही? असं नाही. आपण तुमच्या विचारावरती ही लोक ठाम आहेत का? तर ठाम असताना दिसत नाही. अफजल खान वधाचा जर आपण प्रसंग पाहिला तर त्या वधाच्या प्रसंगामध्ये सुद्धा नरहर पुरंदरकर जे आहेत त्याने एक असं लिहून ठेवलंय की आपल्याला माहिती पडलं की अफजल खानाने छत्रपतींवर आक्रमण केलं, मग छत्रपतींनी त्याला मारलं. हे छत्रपतींनी तुम्हाला सांगितलं ना. आपण आजच्या काळामध्ये एखादी आतमध्ये मीटिंग झाल्यानंतर तो मंत्री असेल, कोण असेल, बाहेर येऊन प्रेस कॉन्फरन्स सांगतो आणि सांगतो असं असं घडलेलं आहे, किंवा एखादी एन्काउंटरची घटना घडल्यानंतर सांगितलं जाते की त्यांनी आमच्यावर आक्रमण केलं मग आम्ही त्यांना मारलं. ते सांगायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराज तावडीत आलेल्या अफजल खानाला सोडणार होते काय? त्याला ते भेटायला गेले होते का? त्याला मारायलाच गेले होते. कुरंदकरांनी असा दावा केलाय की छत्रपतींनी आत गेल्या गेल्या त्याला मारलेला आहे. आता याच्या संदर्भात मला जास्त इतिहासात पडायचं नाही, मात्र असा एक दावा त्या पुस्तकामध्ये त्यांनी केलेला आहे. मला असं म्हणायचं की प्रत्येक गोष्ट कागदपत्रावरतीच असली म्हणजेच ती सिद्ध होते असं नाही.
आणि त्या पद्धतीची कागदपत्र सुद्धा आजच्या इतिहास संशोधकांकडे आहेत आणि त्यांनी वेळोवेळी सादर केलेले आहेत. मग ती चाफळची सनद असू द्या, अनेक कागदपत्र नवे नवे. मी काय म्हणतो, छत्रपतींच्या संदर्भात समर्थांनी जी काही गोष्टी केलेल्या आहेत, जी काही विधानं केलेली आहेत, समर्थांनी जे पत्रव्यवहार केलेले आहेत, समर्थांनी जे काव्य केलेले आहेत, त्याच्यावरून समर्थांचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध आहे का नाही, समर्थांनी काय कार्य केलेलं आहे हे लक्षात येईल. एक गोष्ट आपल्याला सांगतो, ही अफजल खानाच्या येण्याची सूचना समर्थांनी दिलेली आहे. असं एक पत्र उपलब्ध आहे. विवेकी करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहाटोची नये. चालू नये आसन मार्गास सत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी दास महात्मे वाढवी. रजनीनाथ आणि दिनकर नित्य करती संचार, घालिताती यरझार लाविले भ्रमण जगदीशे. आदिमाया मूळ भवानी हे सकळ ब्रह्मांडाची स्वामिनी, एकांती विवेक करोणी इष्ट योजना करावी. हे शिवाजी महाराजांना पाठवलेलं अस्सल पत्र समर्थांनी आहे. आणि या पत्रातील प्रत्येक एक अक्षर सर्वप्रथम जर जोडलं तर विजापूरचा सरदार निघाला आहे ही सूचना मिळते. किती समर्थांची लक्षात ठेवा दूरदृष्टी आहे, किती गुप्त पद्धतीचे संदेश छत्रपतींना त्यांनी पाठवलेले आहेत. हा पुरावा होऊ शकत नाही का? शास्त्रधर्म सांगण्याकरता समर्थांनी मावळ्यांना उपदेश केलेला आहे. मराठा तितू का मिळवावा. लक्षात ठेवा, मराठा हा शब्द महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला लागू होतो. या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण मराठा आहे. आणि इतिहासामध्ये आलेले मराठी उल्लेखी या अर्थानच आलेले आहेत. मराठा तितुका मिळवावा, आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा, ये विषयी न करिता तकवा पूर्वजा हसती. अनेक उपदेश. देवद्रोही तितुके कुत्ते मारुनी घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्ती संशयी नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हल्ल कल्लोळ करावा, मुलूक बडवावा का बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. आपण सर्वजण प्रेरणा मंत्र आणि धैर्य मंत्रामध्ये ह्या गोष्टी पाहत असतोच. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू. ही छत्रपतींची केलेली स्तुती, मला वाटत नाही इतकी सुंदर स्तुती छत्रपतींची आजूपर्यंत कुणी केलेली आहे. का केली असेल होई छत्रपतींची स्तुती त्यांना काही पाहिजे म्हणून? तुकोबरायाप्रमाणेच समर्थ सुद्धा वैराग्यवान आहेत. लक्षात ठेवा, समर्थांचा कुठलाही फोटो जर आपण पाहिला तर समर्थ काही कुठल्या राजवस्त्रामध्ये आपल्याला दिसलेले नाही. समर्थ जरी किल्ल्यावरती सज्जनगडावरती राहायचे असतील. लक्षात ठेवा, जे लोक असं म्हणतात की समर्थांची छत्रपतींची ओळख नव्हती, अहो एक महात्मा छत्रपतींच्या राज्यामध्ये इथं तिथं नाही एका किल्ल्यावर राहतोय. त्या किल्ल्याचं नाव आता सज्जनगड किंवा नंतर सज्जनगड झालं समर्थ राहिल्यामुळं, तर त्याचं आधीचं नाव आहे परळीचा किल्ला. तो समर्थांना दिलेला आहे. समर्थ त्या ठिकाणी राहतात हे छत्रपतींना माहित नाही. असं कसं होईल? छत्रपतींची त्यांची भेट नाही किंवा छत्रपतींचा काहीच संबंध नाही, असं कसं होईल? लक्षात ठेवा, ज्या ज्या घटनाक्रम आपण पाहिले, छत्रपती शिवाजी महाराजांची कार्य करण्याची पद्धत पाहिली, त्यांच्यावरती असणारा प्रभाव पाहिला, तर नक्की त्यांना समर्थांचा आशीर्वाद प्राप्त होता. हे या ठिकाणी जाणीव झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. समर्थांची अनेक पत्र आपल्याला पाहायला मिळतात. समर्थांचं काव्य असेल, त्याचबरोबर समर्थांनी जी मठ स्थापन केलेले आहेत, समर्थांनी गावोगावी मारुतीची मंदिरं स्थापन केलेली आहेत. कशा करता हो? छत्रपतींच्या सैन्यामध्ये कुठल्याही सर्वसामान्य माणसाचं काम होतं का? दणकट शरीर असलं पाहिजे. आणि हा दणकट समाज बलोपासना निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी समर्थांच्या मुळे झालेलं हे नाकारता येणार नाही. संतांनी केलेलं कार्य जरी तुम्हाला सहज दिसत असलं तरी सहज